मात्र अमित ठाकूरला 1300 रुपये गुगल पे केलेले आहेत. अमित आलेत का? चला नेक्स्ट सेमीफायनल या टॉस झालेला आहे आणि श्री गुरुदत्त या टीमने टॉस जिंकलाय. जय स्मृती या टीमच्या विरुद्धामध्ये असं वाटते आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये हितेश भोयर यांना धन्यवाद. चला नवनाथ आपण या. आकाश बनसोडे करून 500 रुपये होते फिल्डिंग साठी. नवनाथ चला आणि फिल्डिंग सजवून घ्या. ओपनिंग पेअर मैदानामध्ये उतरली आहे. थोडी घाई करूया आपण अंतिमच्या टप्प्यामध्ये. स्पर्धेचा अंतिमचा पडाव अंतिमचा अध्याय आपण लिहितोय. दुसरी सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त हाय व्होल्टेज सामना आपण पाहिला. ज्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं सामना शेवटच्या टप्प्यामध्ये जात असताना 2-2 असं इक्वेशन होतं, जिथे अंडर प्रेशर नवनाथनं शेवटची 2 चेंडू वाईट फेकले आणि सामना मात्र तिथे गमवावा लागला. जिथे आपण पाहिलं मढवी एंटरप्राइजेसच्या टीमचा पहिल्यांदा खऱ्या अर्थानं फायनलमध्ये धडक आपल्याला पाहायला मिळाली. चला आपण पुन्हा एकदा नवीन मॅचला करूया सुरुवात. मागच्या मॅचमध्ये आपण उमेश म्हात्रे सरांचा मराठीचा गोड आणि समृद्ध आवाज अनुभवला. स्पर्धा आपण एन्जॉय करते. SBPL सीझन 1 मध्ये पहिलं सुवर्ण पर्व आणि पहिलं जबरदस्त भरघोस यश संपादित करत असताना रसिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आणि त्या प्रतिसादातूनच आपल्या सांडपणाच्या युवा खेळाडूंना मिळालेलं एक जबरदस्त मोठं प्लॅटफॉर्म, जिथे अजून एक डॉट बॉल, कुमार डॉट, त्यानंतर रनआउट, त्यानंतर 4, त्यानंतर डॉट. पुढे आले, स्टेप आउट झाले. मिस्टर स्ट्रोक. देर इज अ चान्स फॉर अ क्विक सिंगल. धावसंख्या इकडे पुढे जाईल, पोहोचेल 9 वर 9. षटक संपले. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 3 बाद 9. नवीन गोलंदाज प्रथमेश. हा यॉर्क बॉल. जबरदस्त गोलंदाजी, सुपर मॅग्निफिसंट अटॅक. एक फ्रंट लाईन गोलंदाज, एक कॅप्टन ज्याच्याकडे गोलंदाज म्हणून व्हेरिएशन आहे. गती, दिशा, टप्पा, लाईन, लेन, दिश, स्विंग, बाउन्स, फ्लाइट, यॉर्क असं सर्व काही आपल्याला पाहायला मिळते. बोटांवरची जादू या गोलंदाजानं सादर केली आहे.
कल्पकतेचं जादूगर, वेगाचा सौदागर, स्पीडस्टर, अचूकतेचं माहेरघर, नाव आहे प्रथमेश. हाताची 5 बोट, कनिष्ठ, अनामिका, मध्यमा, तर्जनी, अंगठा या 5ही बोटांचा परिपूर्ण योग्य अप्रोप्रिएट वापर करतोय. प्रथमेशनं आतापर्यंत फक्त 2 चेंडूमध्ये 21 धाव खर्च केली आहे. टोटल स्कोर 10 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. फुलटोस एकच मिळणार आहे. धावसंख्या 11, 1-1. प्रथमेशचं फिटनेस चांगलं आहे. प्रथमेशची गोलंदाजी क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. सेमीफायनलचा सामना आणि हा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. नो बॉल, एकच मिळणार आहे. धावसंख्या 12. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, क्लिक केलाय, 1 मिळेल. धावसंख्या 13, 1-3. ओ इथे अजून एक डॉट. बिंदी गेंद, सुपर व्हेरिएशन अँड सरप्राईज केलं. कंट्रोल अँड अॅक्युरसी, लाईन अँड लेंथ, डेडली बॉलिंग, सुपर. वाव, मॅजिकल बॉल. मॅजिक बॉक्स मधनं, जादुई पोटली, जादुई पिशवीमधून कोणता बॉल काढेल काहीही नेम नाहीये, कुणालाच ठाऊक नाहीये. न उलगडलेलं कोडं म्हणजे प्रथमेश. अजून एक टॅप केलाय, जास्त क्विक सिंगल. अजून एकच धाव मिळणार आहे या षटकामध्ये. एकही एक्स्ट्रा धाव नव्हे, एक एक्स्ट्रा मिळाली. टोटल स्कोअर फक्त 4 आणि एकूण धावसंख्या झाली आहे. आफ्टर 3, 14 ऑन अ बोर्ड नाव. 3 फलंदाज बाद झालेत. टीम जयदेव स्मृती शेवटची अंतिम अखेर निर्माणीचे अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लेग ब्रेक, पहिलाच बॉल, लोअर फुलटॉस फक्त ढकलून दिलाय. देर इज नो चान्स. धाव काढण्याची कोणतीच संधी नव्हती. डॉट बॉल, बिंदी गेंद. इथे विकेट किंवा स्वतः तिथे आहेत फिल्डर अगदी सिलिमिड ऑफ मध्ये. प्रथमेशला थोडस सांभाळून तिथे उभं राहावं लागेल. बी केअरफुल. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट म्हटलं की मग क्लॅरिटी अँड क्लॅरिटी सोबतच हमी आहे, हाय डेफिनेशन. ऑन साइडला ड्राईव्ह केले, स्ट्रेट टू द फील्डर हँड. दिस इज क्विकर, क्लेवर, फ्लेक्झिबल फिल्डिंग. सुपर. काय डेडिकेशन आहे, काय समर्पकता आहे. टॅप केलाय, आता संधी. हाताना स्पर्श करून बॉल मिड ऑफ क्लिअर करेल आलेला हा चौकार. धावसंख्या आफ्टर व्हेरी लॉंग टाइम 4 न पुढे गेली. 19 वर 19. दोन शेवटचे चेंडू शिल्लक मला वाटते या षटकातील. आणि जर का विकेट घेतली तर कॅश प्राइज किती, 5,000 रुपये मिळतील. परत नाही घेणार ना. ओ क्लीन बॉल, ये लगा अंधर. पहिल्याच बॉलवर ठोक्याच काढलाय पत्ता. चला आता सी यू लेटर. पैसे दिले. आज आम्ही 9,999 रुपयाची ऑफर बघितली. मुलेखंडच्या स्पर्धेमध्ये 3 सलग षटकार आले.
10,000 रुपयाचं कॅश प्राइज होता, आता 5,000चं कॅश प्राइज झालंय. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज. डॉट नव्हे तर हा एका धावेचा फटका, एक धाव मिळाली. रन संख्या आपण पाहताय 20. चला फिल्डिंग टीम, मेक इट फास्ट. फिल्डिंग सजून घ्या. आज सानपाडा गावाच्या क्रिकेट इतिहासात आज एक नवं अध्याय लिहिलं जात आहे. कल्पक, कुशल आणि दूरदृष्टी असलेलं नेतृत्व. स्पर्धेचं पहिलं सुवर्ण पर्व, जे स्वप्न पाहिलं ते आता सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळतंय. स्पर्धेचं पहिलं पर्व, नव्या इतिहासाची नवी सुरुवात. तब्बल 25 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयोजकांच्या मेहनतीचा सुगंध आज आपल्याला या क्रीडांगणावर दरवलताना पाहायला मिळाला आहे. खेळाडूंचा उत्साह आणि ऊर्जेनं हे मैदान आता आपल्याला झगमगलेलं पाहायला मिळतंय. सर्व सह आयोजक, आमचे सर्व युवा वर्ग आणि त्यांचा आत्मविश्वास आणि सानपाड्यातील खेळाडूंची ऊर्जा या सर्व संगमातून स्पर्धेचा नवा अध्याय यशस्वी संपन्न होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळालंय. आज एकंदरीतच आपण या गोष्टीची चर्चा केली. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक चौकटीत नामदार गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युवकांच्या सहकार्यानं आज या स्पर्धेचे दमदार आयोजक, कल्पक, कुशल असं नेतृत्व म्हणजेच समाजसेवक मान्य श्री राजेशजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली युवकांची ऊर्जा, संघटनेची शिस्त आणि वरिष्ठ नेत्यांचा अनुभव या संगमातून आज आपण पहिल्यांदाच सानपाडा बॉक्स प्रीमियर लीग ही संकल्पना खऱ्या अर्थानं क्रीडा क्षेत्र आणि त्या क्रीडा क्षेत्राला प्राधान्य आपण देतोय. एकंदरीतच या स्पर्धेला मिळालेलं भरघोस यश पाहता मात्र काही अभूतपूर्व एडिशन्स आपल्याला पाहायला मिळतील. सर शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील, कदाचित एक बॉल. 22 ऑन अ बोर्ड, 22 धावा. आपण चर्चा करत होतो या स्पर्धेची. ज्यांचं मार्गदर्शन, ज्यांचं कुशाग्र असं नेतृत्व या स्पर्धेला लागले. आज युवक प्रामाणिकतेनं पुढे आलेत आणि आज युवकांनी एक बदल मात्र घडवून आणलाय. म्हणजेच 25 वर्षाची प्रतीक्षा इथे संपली. आपण पाहूया हा व्हाईट बॉल, एक मिळेल. धावसंख्या 23. टॅप अँड अनदर. पाहूया रिव्ह्यू मध्ये रन कंप्लीट झाले की आपण बघूया. चला फिल्डिंग टीम, फिल्डिंग सजून घ्या. प्रथमेश, मेक इट फास्ट. ओपनिंग पेअर लगेच पाठवा प्लीज. बघूया या चेंडूवर धाव असेल तर एक धाव ऍड होईल, रनआउट असेल तर धावा थांबतील. 23 वर 24चं टार्गेट सेट होईल. पाहूया एक्झॅक्टली काय पाहायला मिळेल. 5 षटक धावांना थांबवलंय ते फक्त अंडर 25. एक्झॅक्टली काय आपल्याला पाहायला मिळेल बघूया शेवटच्या बॉलवर. फलंदाज बाद आहे, त्यामुळे ती शेवटची धाव ऍड होणार नाहीये. सो स्कोर थांबलाय तो 24 वर. अँड
टार्गेट इथं चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल. 25 टू विन फ्रॉम लिमिटेड, 30 टू गो. 30 चेंडू आणि 25 धावा. आज या मॅचमध्ये आमचे नितीन दादा सुद्धा पाहायला मिळत आहेत बऱ्याच कालावधीनंतर ऑन अ ग्राउंड. ते मगाशी 5,000 होते, त्याची आपण अनाउन्समेंट करू. चला 25 टू विन, 25 धावा काढायचे. 24चं टार्गेट सेट झालंय. सो वी आर ऑल सेट टू रिझ्यूम द सेकंड इनिंग. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा प्रथमेश अलॉंग विथ रिद्धेश. चला आता रिद्धेश किती किरकिर करणार. चला मगाशी आम्ही म्हणालो कॅल्क्युलेशन पोहोचवलं. प्रत्येक वेळी डिबेट करणं गरजेचं आहे का. वी हॅव अवर एक्सपर्ट स्कोरर विथ अस, वी हॅव अवर टेक्निकल टीम इज विथ अस. तर आता आपण प्रत्येक वेळी डिबेट करणं बरोबर नाही आहे ना. मॅचवर फोकस करा प्लीज. चला हा बॉल आउटसाइड द ऑफ सिक्स, सबमरीन बॉल आणि आलेला हा पहिला डॉट बॉल बिंदी गेन. डॉटनं सुरुवात झाली आहे. गोलंदाज अजितकडे दमखम आहे. तो सांगतो की आम्ही इतक्यातच तुम्हाला जिंकून देणार नाहीये. कदाचित या मॅचमध्ये शेवटपर्यंत रंग भरले जातील. प्रथमेश ज्यानं 2 षटकं हाताळली, स्पेल अफलातून स्पेल हाताळले आणि विथ द बॅट त्याची आता फलंदाजीची धमाल आपल्याला पाहायला मिळेल का. नितीन दादांनी जर का चेंडू जर का नुसता अडवला तरी किती, 500 रोकडा की जीपे. रुपेश दादूस यांच्याकडनं कॅश प्राइज 500 रुपये फॉर एव्हरी बॉल विथ टचेस. प्रत्येक एक चेंडू अडवला नितीन पाटील दादांना ऑफर असणार आहे. ॲज अ विकेट किपर तेजस आपल्याला पाहायला मिळतील लीड करत असताना. या मॅचमध्ये वाईडवर तुम्हाला अंकुश ठेवावं लागेल. तुम्हाला चांगली गोलंदाजी, ॲक्युरेट कंट्रोल बॉलिंग करावी लागेल आणि ही गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. नाही बॉल तर येणार आहे दादाकडे. बॉल कट केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटमध्ये कुणीच नाही आहे. एक मिळणार डॉट. त्याच्यानंतर अजून एक वाईड, त्यानंतर डॉट, त्यानंतर एक सिंगल. धावसंख्या 2. 25चं टार्गेट आहे. बॅटिंगसाठी प्रथमेश आणि रिद्धेश असे 2 फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओ पॅडापॅडच्या मधून रिलीज झाला हा बॉल. याला म्हणतात चातुर्य, बुद्धी चातुर्य. आणि तेजस तोच सांगते, हीच गोष्ट सांगतोय. क्रिकेट इज अ गेम ऑफ कम्युनिकेशन. विकेट किपर हा केंद्रबिंदू असतो. जिथे आपण पाहता चेंडू झालेत किती, 4. आणि विकेट किपरला फलंदाजाचा स्टान्स ठाऊक आहे, त्याचं शॉट सिलेक्शन प्लस मायनस पॉईंट, स्ट्रेंथ विकनेस याचा परिपूर्ण अभ्यास आहे तेजसकडे. तो सांगते की तुला फॉलो करायचं आहे फलंदाजाला, परंतु इथे लाईन मिस करणार आहे. बॉलची पिचिंग थोडी आउटसाइड द लेग स्टिक राहिली, त्यामुळे दॅट वॉज द क्वेश्चन आणि अंपायरनं वाईड डिक्लेअर केलाय. ओ यावेळेला बाल भाल बचावलेत. पुढ्यात टाकलेला गुडलँड स्पॉटवरचा हा बॉल समोरच आला होता. आलेला अजून एक डॉट बॉल. रिद्धेश जसे स्ट्रायकिंग इनवर जातील आम्ही ऑफर डिक्लेअर करू. अजून एक आहे. इथे सुद्धा मात्र ऑलमोस्ट बीट केलं होतं.
मिळालेली एक धाव आफ्टर 1. धावसंख्या झाली ती 4. अजूनही 4 षटकं 24 चेंडू आणि काढायचे आहेत त्या 21 धावा. 24 गेंदे 21 रनों की जरूरत. 24 चेंडू आणि 21 धावा. 24 टू गो अँड 21 टू विन. आणि आता फलंदाज रिद्धेश गेलेत स्ट्रायकिंग एंडवर. जर का सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार ठोकले तर सुधाकर पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज किती 5,000 रुपये मिळतील रिद्धेशसाठी. रिद्धेश एक तरबेज हुशार आणि चांगली फलंदाजी करणारा खेळाडू आहे, ज्याचं खेळावरचं लक्ष फोकस फार चांगलं आहे. परंतु या मॅचमध्ये आक्रमण नव्हे तर संयमानं खेळ करावा लागेल. क्रिकेट हा फक्त चौकारांचा खेळ नाहीये. या मॅचमध्ये तुमचा संयम, त्या संयमाची परीक्षा, एकेरी दुहेरी धावसंख्येवर तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि एकाग्र चित्तेने तुम्हाला खेळ करावा लागेल. या मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर हेमंत, सन्माननीय रविराजजी गोवाने साहेबांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं आपण करतोय सानपाडा बॉक्स प्रीमियर लीग प्रकाश झोतातल्या स्पर्धेमध्ये सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम स्वागतम. टॅप केलाय आणि ही ताकद आहे रिद्धेशची. रिद्धेशनं मागच्या काही मॅचेस मध्ये हे दाखवलंय आणि आता त्याचा दम पॉवर हा चौकार आलाय. 4 रनसंख्या पोहोचली 9 वर. 9. हा बॉल विकेटवरची धूल उडाली आहे. आलेला हा डॉट बॉल हेमंत, एक्सपिरियन्स कॅम्पिनियन. क्लीन बॉल की प्लेड ऑन झालेत, कदाचित प्लेड ऑन झालेत. फलंदाज बाद. 1 चेंडू शिल्लक आहे. 1-1 डॉट विकेट 5 झालेत. रिद्धेशने एक चौकार जरूर ठोकला होता. रिद्धेशकडे क्षमता होती मॅचला फिनिश करण्याची, परंतु तो झाला बाद. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. रवी. एक युवा धैर्यवान खेळाडू, नाव आहे रवी. फ्लेक्झिबल बॅटर, हलवार पद्धतीनं सॉफ्ट हँड न खेळलेत. बॅकफुट पुश. मिळालेली 1 धाव. 1 धावसंख्या पोहोचली ती 10 वर. 25 धावा डिफेंड करायचे आहेत तेजस आणि टीमला, आणि या 25 धावा डिफेंड करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. या शर्तीच्या प्रयत्नांमध्ये काय घडेल, एक्झॅक्टली काय बिघडेल, कशा पद्धतीनं प्रेशर रिलीज करतील, कशा पद्धतीनं प्रेशर हँडल करतील. सामना महत्त्वाचा आहे. मॅच रंगात येईल, परंतु ती रंगात आणण्यासाठी काही चेंडू डॉट फेकावे लागतील. जस्ट लाईक धिस. बॅट्समन आणि बॉलर यांच्यामधली ही बॅटल आता सुरू आहे. त्या पलीकडे प्रथमेश विरुद्ध अजित ही बॅटल आहे. ओ कट केलाय. प्रथमेश कडे क्रिकेटचा चांगला एक्सपिरियन्स आहे आणि बॉलर आणि बॅटर यांच्यामधली ही चढाओढ, जबरदस्त जुगलबंदी. कोण ठरेल वरचढ आणि इथे कोण शेर तर कोण ठरेल 1.25 शेर. एकाने केला वार तर दुसरा करणार आहे तो पलटवार. पाहूया आधुनिक क्रिकेट आहे, मॉडर्न टेनिस क्रिकेट. आणि इथे बोल्ड, इथे विकेट पडली आहे. संयम ढासलला नव्हे, गोलंदाजानं त्याची गुणवत्ता सादर केली आहे आणि मिळवलेली ही प्राइज विकेट. अखेरीस या विकेटच्या खरं तर पतनाने आपण जर का पाहिलं तर संघाची थोडीशी नाजूक अवस्था आहे. प्रथमेश आणि रिद्धेश बाद झाले 2 फलंदाज. आता नवीन फलंदाज न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 अलॉंग विथ रवी आपल्याला पाहायला मिळतील. सिद्धेश. लढत राहावं लागेल. काहीही झालं लढत राहायचं. स्वागत आहे रणभूमीतल्या रणधुरंधरांचं. हा ही बॉल बब्या, हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर स्टेज मम. हा बॉल डॉट बॉल. चांगला स्ट्रोक पंच केलाय. मिळालेली ही 1 धाव.
आज या एका धावानं मात्र थोडासा आत्मविश्वास द्विगुणित झालाय. रसिक प्रेक्षकांचं रोमांच शिगेला पोहोचलाय. अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅच शुड बी रफ अँड टफ, टफ अँड हार्ड, हार्ड अँड फास्ट. आणि अजून एक क्विक क्लेवर बॉल अँड दिस इज स्पीडस्टर अजित. धावसंख्या फक्त 12, अजूनही काढायचे 13. 2 चेंडूमध्ये 13 धावा अजूनही काढायचे आहेत. 2 षटकं फेकले अजितनं, त्यानं धावा दिल्या फक्त 6. आणि अजितची ही गोलंदाजी खरं तर निर्णायक क्षणी आपल्याला पाहायला मिळते. मॅचला एक्स फॅक्टर बॉलिंग हवी होती. 2 षटकं आणि आता 13 काढायचे आहेत. हे 5,000 रुपये ज्यांनी दिलेत त्यांचं नाव माझ्यापर्यंत पोहोचलं नाही कदाचित, विसरलो आम्ही. नोट डाऊन करायचं होतं. तेजस पहिलाच बॉल आउटसाइड द लेग स्टिक, वाईडनं सुरुवात झाली आहे. अजूनही 12ला 12. क्लीन बॉल. आता 11 चेंडू आणि 12 धावा. आणि कोण आलाय आता? परशा आलाय. परशा मॅच त्याला काढायची आहे आणि मॅच मध्ये रंग भरायचे आहेत. तर आता ऍक्सेलरेशन करावं लागेल. किमान एक चौकार जर का आला तर कमबॅक करतील बॅटिंग टीम. दमखम आहे परशाकडे. टॅप केला आणि हो, याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो. संघर्ष केल्याशिवाय कुणी महान होत नसतं. जोपर्यंत क्षणीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगडाला देव पण येत नसतं. धावसंख्या झाली 17, अजूनही काढायचे आहेत. 10 चेंडू 8 धावा. सोपं झालंय समीकरण. तेजस इतक्यात हार मानणार नाहीये. ओ, आता नो पडलाय. +4 धावा मिळाल्या 5. 3 आता 3 काढायचे. फलंदाजाचं आपण कौतुक करूया. 2 चौकार ठोकलाय. मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केला आणि हा नो बॉल मिड लाईनचा 1 मिळेल. 2 काढायचे. रिव्ह्यू घेतलाय का? पंचांचा तुमचा रिव्ह्यू आहे? फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू? पंचांचा रिव्ह्यू आहे. ओमकार, चला आपण पाहूया. आणि या व्यासपीठावर आपण याच दरम्यान सन्मान घेऊया. आम्ही सन्माननीय रविराजजी गव्हाणे साहेबांचे इथे शुभागमन झाले. आम्ही या स्पर्धेचे दमदार आयोजक, कल्पक कुशल असं नेतृत्व आणि आज एक मोठी जबाबदारी सांभाळत असताना राजेशजी ठाकूर साहेबांच्या पवित्र शुभस्थ आम्ही करतोय हा सन्मान. आणि हा नो बॉल आहे. आता काढायचे किती? 2. मॅच क्लिअर करणारा चौकार आणि 5,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. ते खेळाडूचं नाव आहे आणि पुरस्कर्त्याचं नाव आहे मेहबूब कोरबा. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन आपण निवडूया. कदाचित एक गोलंदाज असावा ज्यानं सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. नाव आहे प्रथमेश